आई आई बाबा इथेच झोपणार आहेत, मला दोघांच्याही कुशीत झोपायचंय. असं काहीही होणार नाहीये. तनिष्का अगं, एक मिनिट, लेट मी हँडल दिस. ती जर म्हणते तर आपण. ठीक आहे, तू झोप इथे, मी तिकडे जाऊन झोपते. दिस इज डिस्गस्टिंग तनिष्का. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट शी इज ट्राइंग टू से. माइंड युअर टोन. तुला समजत नाहीये आणि ती. मीच जाते बाहेर. तुमच्या दोघांचं भांडून झालं ना की सांगा मला. पियू पियू, कम ऑन तनिष्का. मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवला की ती हट्टी बनत जातात, आणि तिचा हा एकत्र राहण्याचा हट्ट मला तिची गरज बनू द्यायचा नाहीये. तिला इतक्या वर्षात न मिळालेल्या गोष्टीचा आनंद जर तिला आज मिळत असेल तर काय हरकत आहे तनिष्का. असो, या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचणारच नसतील तर माझा काहीच इलाज नाही. कुठे झोपणार आहेस? इथे का तिथे? थँक्स. अहो, जरा मी काय सांगते ऐकता का? बोल तू, ऐकतोय मी. तुम्ही जरा पेपर बाजूला ठेवा ना. अगं बोल. आधी आणि शुभ्राचं काहीतरी बिनसलंय. बर. अहो, मी तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगतेय, नुसतं बर काय म्हणताय? अगं भांडणच झालंय ना त्यांचं. म्हणजे ते आता नवरा बायको म्हणून सेटल झाले असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट काय हो थट्टेवारी नेता. काय झालं, कशावरून झालं असं काही विचारावं असं वाटत नाही तुम्हाला? आता बाबा असते ना इथे, लगेच जाऊन शांत केलं असतं त्यांनी. नसतं केलं. मी सांगतो तुला, काय? लग्नानंतर आपलं जेव्हा पहिलं भांडण झालं ना, तेव्हा मी बाबांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं मी की बाबा, मुलीशी मला भांडण झालेलं आहे, हिचं मला काय पटणार नाही, तुम्ही बघा काय ते. तेव्हा बाबांनी मला काय सांगितलं हे मी तुला आत्ता सांगतो. लग्न म्हणजे पत्त्याचा बंगला बांधण्यासारखं असतं. देवानी प्रत्येकाला 52 पत्ते दिलेले असतात आणि सांगितलं असं की बांध, तुझ्या जोडीदाराबरोबर बंगला बांध, आणि बंगला बांधून पूर्ण झालं की मला सांग, तुला बक्षीस देईन. बंगला बांधताना सुरुवातीला होतं काय, जोडीदाराचा वेग आपल्याला माहिती नसतो, त्याची पद्धत आपल्याला माहिती नसते. त्यामुळे कधी कधी तोल जातो आणि बंगला कोसळतो. अशा वेळी
जे आपल्या जोडीदाराला काहीही कळत नाही म्हणून भांडत बसतात त्यांचा बंगला कधीही पूर्ण होत नाही. पण जे पुन्हा एकदा प्रयत्न करतात बंगला बांधण्याचा, आपल्या जोडीदाराशी ताळमेळ जुळवून घेतात आणि बंगला बांधतात, ते खरे आदर्श नवरा बायको. त्यांचं असं अभंग बांधकाम बघून बघणारे म्हणतात, येस, दिस इज द मेड फॉर इच अदर कपल. एकमेकांना सावरणारे, एकमेकांना आवरणारे, एकमेकांसोबत आयुष्याचं अभंग बांधकाम बांधणारे. आणि बक्षीस? बंगला बांधून झाल्यावरती आपणच बांधलेल्या बंगल्यामध्ये आयुष्यभर राहायला मिळतं. कारण ते मजले नसतात, त्यांनी नाती बांधलेली असतात घट्ट. मुलं, नातवंड, पतवंड, सुना, नातसुना. पटलं मला. मग आदी आणि शुभ्रा? अगं, त्यांनी आत्ता कुठे बंगला बांधायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला थोडीशी धडपड पडझड होणारच. मग जेव्हा त्यांना एकमेकांचा स्वभाव कळेल ना, तेव्हा बघ तू. असा काय बंगला बांधतील ना. आणखीन एक गोष्ट, बंगला त्यांचा आहे ना, आपण त्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही. हो, पण काय हो, हे सगळं तुम्हाला त्यावेळेला बाबांनी सांगितलं म्हणून कळलं ना? बाबा ग्रेट. मग आज तुम्ही आधीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायला नको? कारण आज तुमच्या जागी आदी आहे आणि बाबांच्या जागी तुम्ही आहात. काय? बोलतो मी आदिशी. कित्येक दिवसांनंतर मी पियूच्या चेहऱ्यावर हा असा आनंद पाहिलाय. आणि हे दिवस संपूच नये असं वाटत असणार तिला. पण ते संपणारच. हा असा आनंद तिच्या चेहऱ्यावर आयुष्यभर कसा राहील याचा विचार करत असतो मी. मला वाटतं त्यासाठी आपण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेणाऱ्या अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा मी सतत विचार करत असते. मला माहिती आहेत काय आहेत त्या. काय? पियू अचानक डिस्टर्ब का होते यामागचं कारण आहे तिला वाटणारी भीती. कसली? मी मध्यंतरी तुला म्हणालो होतो की पियूला काही स्वप्न पडतात ज्यामुळे तिला भीती वाटते. एक मिनिट. पियू, इथे आहे बाळ. काय झालं बाबा? पियू, मध्यंतरी तुम्हाला म्हणाली होतीस की तुला काही स्वप्न पडतात आणि भीती वाटते. ती कधीपासून पडतात आठवत आहे? आणि काय काय दिसतं तुला स्वप्नात? बाबा दिसले होते आणि एक घर पण दिसलं होतं. एवढंच ना? अगं आई, पण बाबा बाबांसारखे दिसत नव्हते. आणि हो, वसईचा वाडा दिसला होता मला. वसईचा वाडा? पियूचा आणि वसईचा काय संबंध? अगं, मध्यंतरी वसईला राहिली होतीस ना, म्हणून तुला तसं वाटत असेल. अगं नाही ग आई, त्याच्या आधीपासून चालू आहे. माझी पिकनिक गेली होती ना वसईला, तेव्हापासून सगळं सुरू झालंय. आणखी काय काय दिसतं बाळा? आणखीन विराज, अरे ज्या गोष्टींनी ती डिस्टर्ब होते त्याच गोष्टी परत परत का विचारतोस तिला? अगं आई, ते राहू देत. तू चल माझ्याबरोबर, चल आपण झोपायला खेळूया. अगं चल ना, चल. छान आहे ना इथलं वातावरण.
साहेब या बसा. मॅनेजर कोटनीस. पोतनीस सर. हा पोतनीस. हा मॅनेजर, सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकणारे मॅनेजर. मी काही समजू नाही शकलो सर. मले पण काही गोष्टी समजल्या नाही ना, म्हणून तर तू मला बोलवलं ना बे. चला आपण एकमेकांले काही गोष्टी समजूयात. कोणत्या गोष्टी सर? बाळशास्त्री कसे होते, काय काम करायचे? बाळशास्त्री माझे साहेब होते आणि आता मी त्यांच्या जागेवर काम करतो. म्हणजे बाळशास्त्री जाण्यामुळं सर्वात जास्ती फायदा तुम्हाला झाला तर? हो नाही सर, तसं काही नाही आहे. तुम्ही त्यांना मारले असं नाही म्हणते मी. हे घ्या. काय सर? नीट बघा, आठवतंय का काही? या बाईनं तुम्हाला मॅनेजर बनवलं ना? ओ काहीतरी काय साहेब, तसं काय नाही आहे साहेब. नीट बघा, कुठं पाहिलीये का हिले? पाहिल्यासारखं वाटतं सर, पण आठवा. नीट आठवत नाही सर. आठवा. पुन्हा काम करणाऱ्याची बायको किंवा बाहेरची कोणीतरी? नाही आठवत सर. सगळ्या गोष्टी पहिल्याच फटक्यात आठवल्या पाहिजेत असं नाहीये मॅनेजर. मला सांगा, बाळशास्त्रींचं कुणाशी भांडण, त्यांनी कोणाले मेमो, चार्जशीट, सस्पेन्शन असलं तरी सांगा. नाही आठवत सर. कुणी कोणाला उगाच मारत नाही ना राव. हा? बघा, पोलिसांले लई मदत होईल तुमची. पोतनीस बरोबर ना? हां सर. बघा, हे बघ तुझं पान. आई ग्रेट आहेस ग तू. परत दाखव ना मला एकदा प्लीज. परत एकदा. ओके चल. खेच आता. आता हे घेते. हा, बघितलं पान? हो. ठेवा. गुड गर्ल. आता बघू हा निघताय का. हे बघ. ग्रेट आहेस ग तू. कसं काय जमतं तुला? मस्तच आहे ही जादू. तुला माहितीये, मी ना एकदा स्वप्नात असंच काहीतरी खेळत होते आणि बाबा पण आले माझ्या बरोबर खेळायला. मस्त ना? स्वप्नात बाबा आले, आई नाही आली. नाही. म्हणजे पिऊ, तुझ्या स्वप्नात देखील आई येत नाही. आई अगं. इट्स ओके. तनिष्का, इट्स ओके म्हटलं ना मी. पिऊ, तू आता बाबांबरोबर खेळ, मी आलेच. मी आहे ना. बेटर.
तनिष्का, तू जरा जास्तच त्रास करून घेतेस, कारण तू याचा गरजेपेक्षा जास्त विचार करतेस. आता पिऊने तिच्या स्वप्नात काय पाहावं हे आपण कसं ठरवणार? तिच्या मनात जे असतं ते तिला स्वप्नात दिसतं. तेच तर दुःख आहे ना. आई म्हणून मी इतकी अपेक्षा करून उपयोग नाही. आणि मनावर गोष्टी कोरल्या जाण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. तो तिला द्यायलाच हवा तनिष्का. काय गंमत आहे, इतकी वर्ष आई नाही मनावर कोरली गेली, पण स्वप्नात दिसणारा अनोळखी माणूस देखील बाबासारखाच दिसतो. एकच सांगेन तनिष्का, स्वतःला थोडस बदलून बघ. पियूची आई नाही, पियू होऊन विचार कर. तिची स्वप्न तुझी मान, मग तिच्या स्वप्नांमध्ये तूच असशील. आई ये ना ग प्लीज. बस चला. अगं ए! अगं ए! अगं काय झालं कुसुमात्या? काय दिलं कुसुमात्या? आता घरात मोठा लाऊड स्पीकर आणून लावते. लाऊड स्पीकर किती हाका तरी किती मारायचे तुला? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं. त्याच्या वस्तू ठेवतेस कुठे तू? काल उन्हातून परत यावं लागलं त्याला विचारायला घरी. अहो, मी ठेवल्या नव्हत्या, त्यांनीच ठेवल्या होत्या आणि मग विसरून गेले. त्यांना परत घरी यावं लागू नये म्हणून मी ऑफिसमध्ये द्यायला गेले होते. मिळालं ना, मग झालं तर. आता तुमच्या चेहऱ्याचे काय एवढे 12 वाजलेत? उगाच चिडचिड होते ना त्यांची. चिडचिड चिडचिड कशाला? त्यांनी वस्तू ठेवल्या होत्या ना. आता थांब, आता त्याचं चांगलं कान धरते मी. नाही कुसुमात्या, नको. तुम्ही त्यांना काही बोलू नका. सध्या कामाचं खूप टेन्शन असतं आणि मग उगाच भांडत बसतात. आणि भांडण झाली तर काय झालं ग? नवरा आहे ना तुझा तो. नशीब समजा. चिडायला, समजवायला, प्रेम करायला, भांडायला तुमच्याकडे कोणीतरी आहे तरी. कुसुमात्या, संसार ना अगदी लोणच्यासारखा असतो. लोणच्यासारखा. थट्टेचा आंबटपणा, भांडणाचा तिखटपणा, प्रेमाचा गोडवा, सगळं काही असतं त्याच्यात. आणि एकदा का संसार सुरू झाला ना की मग हे लोणचं मुरायला लागतं. फक्त हे लोणचं तुमच्या पानात असेल की नसेल हे तो ठरवतो. कुसुमात्या, वेळ नाहीये मला तुझ्याशी बोलत बसायला. इकडे देवाचं म्हणायचंय मला. चांगलं मुरू दे यांचं लोणचं.